तुम्ही रोज जप करता, मंदिरात जाता, भगवद्गीता वाचता, भागवतम वाचता, पण कधी असा विचार केला आहे का की दीक्षा म्हणजे नेमकं काय? दीक्षा घेणं इतकंच महत्त्वाचं आहे का? आणि कधी असा विचार केला आहे का की दीक्षा म्हणजे नेमकं काय? गुरुकडून दीक्षा घेणं इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? आणि दीक्षा घेतल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही का? आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. दीक्षा म्हणजे काय? दीक्षा का घ्यावी? आणि दीक्षेसाठी स्वतःला कसे तयार करावे? बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न असतात, दीक्षा म्हणजे फक्त माळ मिळवणे आहे का? गुरु निवडताना काय पाहावे? मी दीक्षेसाठी पात्र आहे का? किंवा दीक्षा घेतल्यानंतर काय बदल घडून येते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर मग या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुमच्यापर्यंत मी अशाच आध्यात्मिक गोष्टी आणि तुम्हाला आध्यात्मिक जगात येणाऱ्या अडचणीवर छोट्या मोठ्या अशा माझ्या व्हिडिओद्वारे मदत करत असते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आध्यात्मिक प्रवासात कुठलाही अडथळा येऊ देऊ नये. म्हणून या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हरे कृष्णा. मी नेहा सोनटक्के म्हणजेच नीलरत्नधारी देवीदासी तर खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहाज व्लॉग. तर पहिला प्रश्न म्हणजे दीक्षा म्हणजे नेमकं काय? तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की दीक्षा म्हणजे नेमकं काय. तर संस्कृतमध्ये दीक्षा म्हणजे या शब्दाचे दोन भाग आहेत, जसे दी म्हणजे दिव्य ज्ञान देणे आणि शा म्हणजे पापी वृत्ती आणि अज्ञानाचा नाश करणे. म्हणजेच दीक्षा म्हणजे गुरु शिष्याला दिव्य ज्ञान देतात आणि तिथूनच त्याच्या आध्यात्मिक जीवनाची खरी सुरुवात होते. दीक्षा ही केवळ एक धार्मिक विधी नाही आहे, ती एक आध्यात्मिक करार आणि स्पिरिच्युअल कमिटमेंट आहे. जसे आपण गुरुला वचन देतो, गुरु शिष्याला मार्गदर्शन करतो, शिष्य आज्ञा पाळण्याची प्रतिज्ञा करतो आणि दोघे मिळून कृष्ण भक्तीच्या मार्गावर पुढे जातात. उदाहरण, समजा तुम्हाला डॉक्टर व्हायचे आहे आणि तुम्ही पुस्तके वाचू शकतात, परंतु वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपण प्रवेश घेतल्याशिवाय अधिकृत शिक्षण पूर्ण होत नाही. त्याचप्रमाणे आपण स्वतः भगवद्गीता किंवा भागवतम वाचू शकतो, जप करू शकतो, परंतु दीक्षा घेतल्यावरच आपण खऱ्या गुरु परंपरेशी अधिकृतपणे जोडले जाऊ शकतो. त्यालाच दीक्षा म्हणतात. दुसरं म्हणजे गुरुची आवश्यकता का आहे? आजकाल काही लोक म्हणतात की मला गुरुची आवश्यकता नाही आहे, मी थेट भगवंताशी जोडू शकतो. हे ऐकायला तर चांगलं वाटते, पण खरं शास्त्रामध्ये आपल्याला काय सांगतात आणि भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतामध्ये काय सांगतात ते आपण बघूया. भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आणि याचाच अर्थ म्हणजे जर आपल्याला शास्त्राचं ज्ञान हे खऱ्या अर्थाने प्राप्त करायचं असेल तर आपल्याला गुरुकडे जाणं हे आवश्यक आहे. खूप साधे उदाहरण तुम्हाला सांगते. जसं आपण नवीन शहरात गेलो तर आपल्याला रस्ते माहीत नसतात आणि जर तिथे गुगल मॅप चालत नाही असेल तर मग आपण काय करतो? स्थानिक व्यक्तीकडे विचारतो, कारण त्याला मार्ग माहीत असतात. त्याचप्रमाणे आपण या भौतिक जगात हरवलेले जीव आहोत आणि गुरु हा आध्यात्मिक मार्गदर्शन असतो. गुरु काय करतात? गुरु आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतो, भक्तीमध्ये येणाऱ्या शंका दूर करतात, नवनवीन प्रेरणा देतात, आपल्याला आपल्या चुका दाखवतात, कृष्ण प्रेमाच्या मार्गावर आपल्याला पुढे नेतात. म्हणून गुरु आपल्या जीवनात आवश्यक आहे, कारण गुरु विना भक्तीत रस नाही आहे. तर आता आपण बघू की दीक्षेपूर्वीची तयारी आपल्याला कशी केली पाहिजे. अनेक लोक असं विचार करतात की मला लगेच दीक्षा घेतली पाहिजे का? कोणी विचार करतात की मी दीक्षेसाठी आता तयार नाही आहे, तर कोणाच्या मनात असा सुद्धा भाव येतो की मला लगेच दीक्षा मिळाली पाहिजे. पण त्याचं उत्तर नाही आहे, कारण आपल्याला दीक्षेचं पात्र व्हायसाठी भरपूर तयारी करावी लागते. ती म्हणजे सर्वात पहिलं म्हणजे नियमित जप करणे. दररोज आपण 16 माळा या केल्याच पाहिजे, त्याही हरे कृष्ण महामंत्राच्या. म्हणून दररोज निश्चित संख्याचा जप करणे. असं नाही की कधी 16 केल्या आणि कधी फक्त 10च केल्या आणि कधी काहीच नाही. म्हणून जप करण्याच्या बाबतीत रेग्युलर राहणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे शास्त्राचं वाचन केलं पाहिजे. जसं दररोज भगवद्गीता, भागवतम हे वाचलंच पाहिजे, कारण आपल्याला सांगितलं आहे की नित्यम भागवत सेवया. आपले गुरुजन आपल्याला नेहमी सांगत असतात की तुम्ही रोज भागवतम किंवा भगवद्गीता वाचा, कारण त्याने तुमचं आध्यात्मिक ज्ञान वाढते. तिसरं म्हणजे भक्ताच्या संघात राहा. भक्तीच्या संघात जर आपण राहिलो तर आपली भक्ती आपोआपच वाढते. म्हणून आपल्याला आपले गुरुजन सांगतात की नेहमी तुम्ही जप हे भक्ताच्या संघात बसूनच करायला हवं, कारण असं सांगतात की जसं संघ असेल तसंच भक्तीचा रंग असेल.
आणि म्हणूनच संगतीत आपले भविष्य हे ठरले जाते. चौथा आहे आणि खूप इम्पॉर्टंट, ते म्हणजे सेवा करणं. तर वैष्णवांची सेवा, भक्तांची सेवा हे करणं खूप गरजेचं आहे. जसं मंदिराची सेवा असेल, प्रसाद वितरण करण्याची सेवा असेल, कीर्तन करण्याची सेवा असेल किंवा सोशल मीडियावर तुम्ही काही नॉलेज देत असाल तर ती पण एक सेवा आहे. तर जे शक्य असेल यातले ते तुम्ही सेवा नक्कीच केली पाहिजे, कारण दीक्षेचं पात्र व्हायसाठी तुम्हाला कुठली तरी सेवा करणं खूप गरजेचं आहे. पाचवं म्हणजे नियामक तत्वांचे पालन करणे. इस्कॉनमध्ये सामान्यतः दीक्षेसाठी 4 नियमांचे पालन आपल्याला केले पाहिजे असं सांगण्यात येते. तर ते 4 नियम कुठले आहे, तर पहिलं म्हणजे मांसाहार करायचा नाही, दुसरं म्हणजे नशापान करायचा नाही, तिसरं म्हणजे जुगार खेळायचा नाही आणि चौथं म्हणजे अनैतिक लैंगिक संबंध करायचे नाही, म्हणजे परस्त्री व्यवहार किंवा परपुरुष व्यवहार हे करायचं नाही. तर जसं मांसाहार आहे म्हणजे नॉनव्हेज खाणं, इतर काही जे भगवंताला अर्पण केलं जात नाही तर तसल्या गोष्टी तुम्ही खायच्या नाही. खाण्यापूर्वी भगवंतालाच ऑफर करून नंतरच मग तो प्रसाद रूपाने आपण खाल्ला पाहिजे किंवा ग्रहण केल्या पाहिजे. जसं मी सांगितलं, दुसरं म्हणजे नशापान. तर नशापानमध्ये चाय, कॉफी हे सुद्धा आपण टाळलं पाहिजे, कारण चायमध्ये कॅफेन नावाचा एक घटक असतो. कॅफेन म्हणजे एक असा घटक असतो की जो नशेच्याच बरोबरीमध्ये असतो. तुम्हीच ऑब्झर्व केलं असेल की कधी आपण जर चाय प्यायला लागलो तर आपल्याला ती लत लागली असेल आणि त्याच वेळेत आपल्याला ती चाय नाही भेटली तर आपलं डोकं दुखायला लागते किंवा आपल्याला असं मन विचलित झाल्यासारखं वाटते. म्हणून चाय, कॉफी हा पण एक नशाचाच पदार्थ आहे, तर तो तुम्ही वर्ज्य केला पाहिजे. तिसरं म्हणजे जुगार खेळणे, म्हणजे जसं तुम्ही सट्टा लावून खेळत असाल किंवा तुम्ही बार, कॅफेमध्ये असं बसून खेळत असाल तर त्याला पण एक जुगार म्हणू शकता. किंवा जर तुम्ही तुमचा पैसा शेअर मार्केटमध्ये लावला असेल तर त्याला पण जुगारच म्हणता येईल. म्हणून ते करणं त्वरितच बंद केलं पाहिजे. आणि चौथं म्हणजे परस्त्री किंवा परपुरुष व्यवहार, तर हे पण तुम्हाला वर्ज्य केलं पाहिजे, कारण हे शास्त्राच्या अगेन्स्ट आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दीक्षा घेण्यासाठी परिपूर्ण होणे हे आवश्यक नाहीये, परंतु प्रामाणिक प्रयत्न करणे हे खूप आवश्यक आहे. आता चौथा आपण बघूया की दीक्षा प्रक्रियेत काय घडते. जसं दीक्षेच्या वेळेस आपल्याला थोडेफार रूल्स अँड रेग्युलेशन सांगितले जातात. गुरु आपल्याला नवीन आध्यात्मिक नाव देतात आणि हेच नाव आपल्याला आध्यात्मिक ओळखीचे प्रतीक असते. जसं आता माझं नाव आहे नीलरत्नधारी देवीदासी, तर तुमचं कुठलंही नाव असेल, फॉर एक्झाम्पल तुमचं नाव प्रीती असेल तर तुम्हाला असं नाव मिळू शकते की प्रेमलक्षणा देवीदासी, म्हणजे तुमचं नाव प वरूनच असेल, म्हणजे त्याच अक्षरावरून असेल आणि त्याच अक्षरावरून तुमचं आध्यात्मिक नाव जोडलेलं गेलं असेल आणि समोर तुम्हाला त्यांचं दासी बनवलं असेल. म्हणजे आता मी नीलरत्न आहे म्हणजे मी महालक्ष्मीची दासी आहे. महालक्ष्मी देवी जिनी नीलरत्न धारण केलं आहे तर त्या देवीची मी दासी आहे. तर असंच तुम्हाला तुमचं नाव मिळतं. जे लेडीज आहे तिला देवीदासी, जो जेंट्स आहे त्याला दास म्हणून. तर त्याचबरोबर गुरु आपल्याला जपमाळ सुद्धा देतात. तर जपमाळ ती इतकी पवित्र असते कारण गुरुनी त्याच्यावर जप केलेला असतो. तीच जपमाळ आपल्याला दीक्षेच्या वेळी दिली जाते. आणि त्यानंतर शिष्य अशी प्रतिज्ञा करतो की मी नियमित 16 माळांचा जप करेन, नियमांचे पालन करेन, कृष्ण भक्तीत प्रगती करेन आणि गुरुच्या सूचनांचे पालन करेल. हे वचन आपण आपल्या गुरूंना देतो, म्हणून आपल्याला कधीच या वचनांचं उल्लंघन न करता किंवा या वचनांचं आपल्याला काटेकोरपणे पालन करणं गरजेचं असतं. कधीच हे वचन तोडायचं नाही, नाहीतर याने आपल्या गुरुला त्रास होतो. आणि त्यानंतर मग नरसिंह हवन होत असतं. तर नरसिंह हवनमध्ये आपण आतापर्यंत जे काही पाप केले, आपल्याला न कळत आपल्याकडून जे काही चुका झाल्या, त्या सर्व चुका, त्या सर्व पापाचं ओझा गुरु आपल्या अंगावर स्वीकारतो आणि त्या हवनामध्ये टाकतो, जेणेकरून याच्या जीवनात परत ते पाप होऊ नये किंवा परत त्या चुका घडू नये. तर याची जबाबदारी गुरु उचलतो. म्हणून जर आपल्याला आध्यात्मिक जगात प्रगती करायची असेल तर गुरुची आवश्यकता खूप मोठी आहे आणि त्या दिवसापासूनच गुरु शिष्याची आध्यात्मिक जबाबदारी स्वीकारतो. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की गुरु दीक्षा झाल्यानंतर जीवनात काय बदल येते. तर खूप लोकांना असं वाटते की दीक्षा घेतलं म्हणजे झालं, ही शेवट आहे. पण दीक्षा म्हणजे ही शेवट नाही तर सुरुवात आहे. जसं आपली जबाबदारी वाढते, म्हणजेच आपण सहजपणे आता भक्ती करू शकतो, आपल्याला भीती वाटत नाही. पूर्वी सवय म्हणून आपण जप करत होतो, पण आता गुरु आणि भगवंताला दिलेला वचनाचा भाग बनलेला असतो, म्हणून आपण त्या काळजीने जप करायला घेतो. दुसरं म्हणजे आध्यात्मिक प्रगती वाढलेली दिसते किंवा आध्यात्मिक शक्ती मिळते असं म्हणू शकतो, कारण आपल्याला गुरु परंपरेचा आशीर्वाद मिळाला असतो. तिसरं म्हणजे जीवनात दिशा मिळते. अनेक लोक खूप गोंधळलेले असतात, पण दीक्षा घेतल्यानंतर मात्र ते ध्येय स्पष्ट राहते. एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की दीक्षा घेतली म्हणून लगेच सर्व समस्या संपत नाही.
परंतु त्या समस्याचं समाधान करण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक शक्ती मिळते. तर अशा बरेच असंख्य गोष्टी आहेत की ज्याने तुम्ही दीक्षा घेतल्यानंतरच त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. तर आता खूप लोकांच्या मनात असे प्रश्न येत असतील दीक्षाबाबत, तर ते आपण बघूया. तर खूप कॉमन असे प्रश्न आहेत. जसं तर पहिला प्रश्न म्हणजे, मी जप नियमित करत नाही तर मी दीक्षा घेऊ शकतो का? तर उत्तर आहे नाही. तर आधी तुम्हाला जप करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्या परीने जप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा तुमच्याकडनं 16 माळा कंपल्सरी होत असेल तेव्हाच तुम्ही दीक्षाचे पात्र आहात. दुसरा प्रश्न आहे की दीक्षा घेतल्याशिवाय आपण भक्ती करू शकतो का? तर याचं उत्तर आहे हो, पण दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही मात्र अधिक चांगल्या रीतीने आणि आध्यात्मिक शक्तीने दिशा देऊ शकता. तर तिसरं म्हणजे गुरु कसा निवडायचा किंवा योग्य गुरु कसा ओळखायचा. तर पहिलं म्हणजे शास्त्रानुसार बोलणारे, दुसरं म्हणजे गुरु परंपरेत असणारे, आणि खरं म्हणजे स्वतःच्या जीवनात तत्वांचे पालन करणारे. तर नंतरचा प्रश्न म्हणजे दीक्षा घेण्यासाठी किती वेळ लागतो. तर हे प्रत्येक व्यक्तीच्या तयारीवर अवलंबून असते. तर मित्रांनो, दीक्षा घेणं म्हणजे हा फक्त एक समारंभ नाही आहे, तो आपल्या आध्यात्मिक जीवनातला एक ऐतिहासिक क्षण असतो. तो दिवस असतो की जेव्हा आपण ठामपणे म्हणतो की आता मी माझे संपूर्ण जीवन हे श्रीकृष्णांना समर्पित करणार आहे. म्हणून जर तुम्ही दीक्षा घेतली नसेल तर घाई करू नका, पण तयारी मात्र आजपासून सुरू करा. नियमित जप करा, भक्ताचा संग करा, मंदिराची सेवा करा, शास्त्राचा अध्ययन करा, आणि योग्य वेळी भगवंत स्वतः तुम्हाला योग्य गुरुच्या चरणाजवळ घेऊन जातील. म्हणून जे काही आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं ते नक्कीच फॉलो करा आणि तुमची पण दीक्षा एक दिवस नक्कीच होईल. तर तुम्ही दीक्षा घेतली आहे का? किंवा दीक्षेबद्दल तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारा. दीक्षाच्या रिलेटेड हे काही मुद्दे होते जे मी आज तुमच्याबरोबर शेअर केले. तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, इतर लोकांशी देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया आणखीन एका नवीन इन्फॉर्मेशन व्हिडिओसोबत. तोपर्यंत हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna, Hare